1 नवंबर को मुंबई में होने वाले मार्च में हजारों की संख्या में शामिल होने का ऐलान मन से जिलाध्यक्ष मोंटी सिंह जहागीरदार ने किया। 1 नवंबर को मुंबई में होने वाले मार्च में हजारों की संख्या में शामिल होने का ऐलान मनसे जिला अध्यक्ष मोंटी सिंह जहांगीर दास ने किया। 1 नवंबर को मनसे शिवसेना की ओर से मतदाता सूची और ईवीएम मशीनों के विरोध में मुंबई के शिवाजी पार्क से स्थित चुनाव आयुक्त कार्यालय तक एक विशाल मार्च निकाला जाएगा। राष्ट्रवादी शरद पवार गठ और कांग्रेस की ओर से शिवसेना उद्धव ठाकरे गठ की ओर से नांदेड़ जिले से हजारों कार्यकर्ताओं के मार्च में शामिल होने की जानकारी मनसे जिला अध्यक्ष मोंटी सिंह जहांगीरदार ने दी। मनसे जिला अध्यक्ष मोंटी सिंह जहागीरदार ने प्रेस कॉन्फ्रेंस में ये जानकारी दी। तर ते सांगू शकत नाही कोणाला मत टाकला, लोकांचा विश्वास बिलकुल उडालाय। आम्ही या सगळ्याच्या विरोधात सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सांगितले की निवडणूक होणार नाही, होऊ देणार पण नाही, कारण की जर हुकुमशाही असेल तर त्यांना निवडणूक लढवण्यामध्ये विविध ठिकाणी बोगस मतदार याद्या तयार झालेल्या असून त्यामध्ये पुनर्निर्माण करावं ही मूळ मागणी त्यामध्ये आमच्या सर्वच घटक पक्षाची आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँग्रेस पार्टी आहे, शिवसेना आहे आणि मनसे आहे, असे इतर जे आमच्या सोबत जे पक्ष आहेत आमच्या सोबत लढतात, नेहमी रस्त्यावर उतरतात, अशा सर्वच पक्षाच्या वतीनं याद्याचं पुनर्परीक्षण झालं पाहिजे, नवीन याद्या तयार झाल्या पाहिजेत, बोगस मतदार जे आहेत ते वगळले पाहिजेत। या संदर्भामधला जो 1 तारखेचा मोर्चा आहे तो मुंबईला शिवाजी पार्क पासून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती जाणार आहे। यामध्ये नांदेड जिल्ह्यातून आमच्या सर्वच घटक पक्षातील लाखोच्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। असं आमच्या ह्या चारी आम्ही इथे जे प्रतिनिधी आहेत काही पक्षांचे, काही पदाधिकारी आहेत, त्या सर्वांच्या वतीनं आम्ही आज जाहीर करत आहोत। मित्रो, गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे, ईएम हटाव सर्वच स्तरात। मनसेचे विरोध होते, कारण की मनसेचे विरोध होते, विषय संपला, मनसेचे विरोध। इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, विविध सुद्धा पण या ठिकाणी पत्रकार मंडळी उपस्थित, त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये विशेषतः 1 नोव्हेंबरला जो मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे तो निवडणूक आयोगाच्या विरोधातला मोर्चा आहे। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी बोगस मतदार याद्या तयार झालेल्या असून त्यामध्ये पुनर्निर्माण करावं ही मूळ मागणी त्यामध्ये आमच्या सर्वच घटक पक्षाची जनमत तयार झालेला आहे। म्हणून निवडणूक आयोगावर जो विश्वास होता जनतेचा तो आता उडालेला आहे। आता वारंवार जवळपास 224 मतदान एकदा वाजेगाव सर्कलमध्ये जर निघत असेल तर आपण कल्पना करा की महाराष्ट्रामध्ये किती बोगस मतदान असतील, अशी कल्पना न केलेली बरी। म्हणून आज आमच्याकडे जरी आकडा सर्व महाराष्ट्राचा किंवा जिल्ह्याचा जरी नसला तर हा मोठ्या प्रमाणातला आकडा आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो की ह्या याद्या पुनर्परीक्षण होण्यासाठी आम्हाला जो संविधानातील भारतीय घटनेतील जो चौथा स्तंभ आहे ज्याला आम्ही मीडिया म्हणतो, हे आम्हाला मदत करत आलेला आहे आणि मदत करत आहे। आमचा विश्वास आहे, भारतीय संविधानावरती आमचा विश्वास आहे, इथल्या मीडियावरती आमचा विश्वास आहे की मीडिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना की सहकारी सभी पार्टीज, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और अन्य इतर सभी पक्ष के प्रमुख मुंबई में मोर्चा निकालने वाले हैं। जो बोगस मतदान हो रहा है वो बोगस मतदान के विरोध में ये मोर्चा है। लोग मतदान जिसको डाल रहे हैं वो दूसरे को जा रहा है, ये रिमोट कंट्रोल से पूरा ऑपरेट हो रहा है, कहीं वायरलेस पे सेट हो रहा है, कहीं इंटरनेट से सेट हो रहा है। अमेरिका जैसे आधुनिक मुल्कों में भी जो ये निवडणूक है ईवीएम मशीन पे नहीं होते, बैलेट पेपर पे होते। हमारी मांगनी है कि भाई लोकशाही कहीं तो भी रहनी चाहिए। महाराष्ट्र के राजकारण का जो ये लोगों ने चिक्खल कर दिया है, कहीं तो भी उनको वचक बैठना चाहिए। साहब ने सीधा सीधा स्पष्ट भूमिका में बताया है कि अगर से निवडणूक विभाग ये पूरे मतदान यादों में से बोगस लोगों को बाहर नहीं निकालेंगे तो निवडणूक होने नहीं देंगे पूरे महाराष्ट्र में। मोर्चे को नांदेड़ से लाखों की संख्या में लोग जाएंगे, मनसे के हो, शिवसेना के हो, राष्ट्रवादी के हो या अन्य पक्ष जो हमारे साथ में है मोर्चे में, ये सभी के पदाधिकारी, इनके कार्यकर्ता, इनके शाखा अध्यक्ष और जो लोगों को लगता है कि भाई हुकुमशाही बचना चाहिए वो सभी लोग वहां पर आएंगे। मोर्चा कहां से कहां तक? मोर्चा मुंबई के फॅशन स्ट्रीट से लेके निवडणूक विभाग तक जाने वाला है। सामान्य जनतेला सुद्धा आवाहन केलेलं आहे की या मोर्चामध्ये त्यांनी सुद्धा सामील व्हावं।
सामान्य जनता सुद्धा या मोर्चामध्ये सामील होऊ शकते. असं नाही की राजकीय पक्ष आहे. ही लढाई जी आहे फक्त सामान्य जनतेसाठी आहे किंवा राजकीय पक्षासाठी नाही. ही लढाई सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी ही लढाई आहे.